हा. हा. आपलाच प्रश्न ना, आपल्या करताच उत्तर आहे भागवत म्हणजे काय. कसं मरावं याच्या करता भागवत आहे ना. मृत्यू चुकत नाही, मृत्यू सुधारता येतो नाही का. मृत्यूचं वास्तव स्वरूप काय, काय मरतय नाही का. म्हणजे मृत्यू मंगलमय करता येतो. आपण मरत नाही म्हणले मग दुःख नाही होत. आत्मा पूर्ण आहे आणि एक आहे आणि व्यापक आहे. सगळ्यांचा आत्मा एक आहे म्हणून तर आपण ऐकतोय बोलतोय ना. हा, आवाज येतो का. हा. भयाचे मूळ दृढ ज्ञान त्याचे निवर्तक मुख्य ज्ञान. ते सका लागले भगवत भजन नाही ज्ञानाभिमान पंडिता. श्रीराम. भीतीचं कारण अज्ञान आणि अज्ञान घालवण्याचं साधन ज्ञान. आणि मग हे पंडित लोक म्हणते तुम्ही तर भजन करता, भगवत भजन आहे कराया याची आरती ज्ञानाची कारण मुख्य भक्ती. हा कृत निश्चय अमुच्या मतींची उत्पत्ती अवधारी. श्रीराम. ज्ञानाना अज्ञान जात हे मान्य आहे, पण ज्ञानाचा जन्म भक्ती होती ना. भक्तीची या पोटी बोध का करा. ज्ञानाला जे महिमान आलं हे भक्तीमुळे आलं ना. ज्ञानाचे कारण मुख्य भक्ती हा कृत निश्चयामुच्या मनी. तेही उपपत्ती अवधारा. श्रीराम. अज्ञानाचे मूळ माया जे ब्रह्माधिकान दुस्तर. श्रीराम. अज्ञानाचं मूळ आहे माया आणि या मायाना पार ब्रह्मदेवापर्यंत थकवलेत. ब्रह्माधिका नाही आया. त्या मायेचे मुख्य लक्षण स्वस्वरूपाचे आवरण. तैसाची जे स्फुरण मूळ माया जाण तिचे नाव. श्रीराम. आपल्या स्वरूपावर आवरण येतं ना. पाणी शेवळ झाकीत ना. हा. तीच माया, दुसरं काय. आपल्याला आपलं स्वरूप कसं आहे, आनंदमय आहे ना. पण मग का रडतात लोक. ज्ञान नाही. रडतात रडायचं काय कारण, आवरण ना. हा. स्वरूपाचं आवरण द्वैत. तिलाच माया म्हणते. माया काय दिसत नाही पण कार्य दाखवते ना. हा. काम दाखवते ना. ब्रह्म अद्वयत्वे परिपूर्ण ते स्वरूपी पुरे जे मी पण ते जन्मस्थान निश्चय जाण. श्रीराम. आपल्या अंतःकरणात जे स्फुरण होतं ना मी पण, म्हणजे तो मायेमध्ये, ते मायेच्या निज पोटी भय सुख दुःखाच्या कोटी. ब्रह्माशिवादीचे लागे पाठी नाही इतराची कोठी ते कोणा. श्रीराम. मग त्या मायेच्या पोटामध्ये काय काय सांगितलं. पहिलं सांगितलं भय. संतांच्या ठिकाणी भय असतं का. लक्षणच सांगितले ना. अभयम नाही का. भीती नाही ना. मरण माझे मरून गेले माझं केले आम्हा.
पहिलं हे भय, दुसरं हे शोक, तिसरं हे दुःख. हे काय आहे? मायेचे लेकर आहे. हे काही एकमेकाला सोडून राहते नाही. हा यांची लय एकी राहते नाही का. भय झालं म्हणजे दुःख होतं म्हणजे रडतोय. म्हणजे ती अशी एकमेकाला धरून ये ना. हा काल का दुसरे दोन आलेच. दुःखच होतंय, भय होतंय आणि रडतो. मग हे ब्रह्मादिकांना पाठी लागली तर इतरांची कोण गोठी. ते महामायेची निवृत्ती करावया दाटून ती भगवत भक्ती स्वय कृष्ण विचारतेन बोलेला अर्जुनापती गीते माझी. श्रीराम. आता या मायाना चांगल्याला सोडलं नाही. मग त्या मायेची निवृत्ती करायला सांगितली ना. हा भगवत भक्ती ही मायाला सारू शकते, बाकी काहीच नाही. मग मामेव ये प्रपंचन्ते माया मेता तरंती ते. श्रीराम. आता ही माया भगवंताचीच आहे ना. भगवंताला सोडून राहील का ती? माया भगवंताला सोडून राहते का? नाही नाही. आता तू गेली होती तिकडं सावली तुझ्या बरोबरच आली असेल ना. हा तिला जर म्हणलं तू थांबी तर मी आता येते ओळीला जाऊन, थांबायची कधी? नाही तशी ही माया देवाला सोडत राहत नाही ना. सावली जशी आपल्याला सोडित नाही ना. तिला किती जरी समजून सांगितलं तू थांब मी आत, पण ती नाही थांबत. कारण भगवंताची शक्ती आहे ती. माया म्हणजे भगवत शक्ती. भगवत भजने तिची निवृत्ती आन उपाय तेथे न चालते न भक्त सुखे तर ते हरिमाया. श्रीराम. मग ती भगवत भजनाना तिची निवृत्ती होती. बाकीचे उपाय तिथं चालत नाही. मग हे वैष्णव माया तरता भक्त एकच लीला करली. जे सर्व भावे मज भजले तर या आईला थडीच सरले मायाचा. जळ जाळ नाही ते ज्या बरेच दिवस जाळ म्हणत होतो, पण ते जाळ शब्द नाही, जळ शब्द आहे. जळ म्हणजे पाणी ना. हा मग हे नदीला पाणी असतं, पण जर भगवंताला अनन्य भावानं शरण गेलं तर त्याला ती नदी कशी आहे, कोरडी. ज्ञानेश्वर महाराज एकच लीला कर, पण सर्व भावे मध्ये भजले. आणि मग त्याला काय आईला थडीच सरली माया जळ. हरीची माया हरिभजने हरिभक्ती सुखीची तरणे हे निज कोय अर्जुनाचे कारणे सोये श्रीकृष्ण सांगितले. श्रीराम. 7व्या अध्यायाचा 14 नंबरचा श्लोक आहे कितीचा. हा श्लोक आहे काय? भगवान नाथाला सांगता मामेव ये प्रपंद्यन्ति माया तरंती ते. मायेची हेचे निज पृष्टी स्वरूपे विमुख करी दृष्टी. द्वैत भावी अत्यंत लाठीन भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा. श्रीराम. माया काय करते? जीवाला विनमुख करते, संत सन्मुख करतात.
मग काय म्हणलं, नामाशी विनमुख होणार पापी हा. म्हणजे मायेचं गिराईक. हा हा. हे मायेचे गिराईक आहे. माया तरणारे फक्त भक्त आहे, जे भगवंताचं भजन करतात. माया आली का तिथं द्वैत आलं, भ्रम आला, त्रिपुटी आली. भयाचे जनक द्वैत भान, द्वैत जनक मायादान, माया निवर्तक ब्रह्मज्ञान, हे संत सज्ञान बोलती. श्रीराम. नाही का, माया काय होतं, दोन दिसतं ना संतांना, सगळ्यामध्ये एक दिसतं. आणि मायानं काय होतं, द्वैत. द्वैत जनक माया जान, माया निवर्तक ब्रह्मज्ञान, हे संत सज्ञान बोलती. श्रीराम. आपल्याला भीती का वाटती? आपल्याला सापाची भीती वाटती, वाघाची भीती वाटती. याचं कारण काय? तो आणि आपण वेगळा आहे. तो मारणारा आहे, आपण मारणारे आहे, हे आपली भीती आहे ना. पण आत्मदृष्ट्या जर पाहिलं तर एकच आहे ना. हा. त्याचा आत्मा ना आपला आत्मा दोन आहे का? नाही ना. पण हे मायेमुळं सगळं भीती, दुःख, शोक, नाही का. आणि मग चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पताया. कधी ज्यावेळेस द्वैत जातं ना, हा. एक झालं ना ते. छत्रपतीने वाघिणीचं दूध आणलं होतं ना. कसं आणलं होतं? कसं आणलं होतं? ह्याच तत्वानं आणलं होतं ना. हा. द्वैत विसरलं का? आपला आणि त्याचा जर एक आत्मा आहे तर मग आपणच आपल्याला येतो का कधी? आपल्याला भीती वाटते का? नाही. आपण आपल्याला मारू का? नाही ना. एक झालं का एकदा, मनी मन क्षमा एक झाले, भीती नष्ट होती ना तिथं. माणसाला कुठं भीती वाटते का? नाही ना वाटत. हे जिथं द्वैत आहे तिथे भीती आहे. द्वैत गेलं का भीती संपली. भ्रम गेला. रात्री आपला दृष्टांत झाला. लाईट लागली, दोरीवरचा साप गेला, भ्रम गेला. आता कुठे भीती राहिली? अंधारात घाबरला होता ना भ्रम. मग तो भ्रम गेला पाहिजे. मग त्या भयाचे जनक द्वैत भान, द्वैत जनक मायादान, माया निवर्तक ब्रह्मज्ञान, हे संत सज्ञान बोलती. श्रीराम. मग माया जाण्याकरता ब्रह्मज्ञानी. मग ब्रह्मज्ञान काय करतं? संत सांगतात, ब्रह्मज्ञानानं मायेचा काय होतो? नष्ट होते अज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. ब्रह्म म्हणजे आत्मा ना. हा. ब्रह्मज्ञान जरा लय अवघड वाटतं आपल्या सारख्याला, काढाने माणसाला कसं काय ब्रह्मज्ञान होईल? मग आत्मज्ञान, तत्वज्ञान का आपलंच आपल्याला ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. आपण कोण आहोत हे आपल्याला कळालं ना, आपण भगवंताचे लेकर आहोत, नाही का. मग काय होतं? अज्ञान नष्ट होतं. मग भीती वाटत नाही ना. शरीर एक काय साधन आहे बा, कपडा येतो, नाही का. आयशे श्रेष्ठ जे ब्रह्मज्ञान, ते भक्तीचे पोषणे दान, न करिता भगवत भजन ब्रह्मज्ञान कदा नुपजे. श्रीराम. मग ब्रह्मज्ञान इतकं श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानेन सदृश्यम, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही.
ज्ञान देव तू कैवल्यम. म्हणून म्हणलं ते ज्ञान पैगंबरवी तरी नाही का, ते ब्रह्मज्ञान संतांकडे असतं. पण आयशे श्रेष्ठ ते ब्रह्मज्ञान ते भक्तीचे पोषणे जाण, न करिता भगवत भजन ब्रह्मज्ञान कदा नुपदे. श्रीराम. भक्तीनं जर नाही केली तर मग ब्रह्मज्ञान कसं काय जन्माला येईल. भागवतामध्ये ते दाखवलं ना, एक स्त्री मांडीवर 2 ग्रस्त झोपलेले, नारद ऋषी तिथं आले, पाहिलं. आता ती भक्ती होती ना, हा. आणि ते एक ज्ञान आणि वैराग्य, पण ते झोपलेली होती, वृद्ध झालेली होती, आणि ही भक्ती तीर्थयात्रा करून तरुण झाली होती. नारदांना होऊन जाणं ना काही. हा. आई म्हणावं हे म्हातारी दिसते ही नंतर नाही, मग नेमकं काय. आणि मांडीवर झोपायचा अधिकार तर मुलालाच आहे ना. हा. मग आता त्या नारद ऋषींना सुद्धा कळाना नेमकं काय आहे नातं यांचं. मग विचारलं, मग तिनं सांगितलं का मी भक्ती आहे आणि हे माझे 2 मुलं आहे, ज्ञान आणि वैराग्य, पण ते त्या कलियुगामध्ये काळामध्ये झोपले, ते उठानाच म्हणले. आणि नाही तरी बाहेर पाहत असं आपण पाहत होतं, हे झोपेलच आहे ना अजूनही. हा. तेच. भक्ती दिसते हो, हा. भक्ती चालू आहे ना, पण ज्ञान नाही ना, आणि वैराग्य कुठे आहे. आणि त्या ज्ञानाशिवाय तर माया जात नाही. मग सत्संग झाल्यावर उठले ना, ते ज्ञानही उठला आणि वैराग्य उठ. वैराग्य उठला, आणि ते लागले नाचायला आणि भजन करायला. कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वास. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वास. आता आई आहे म्हणून मुलं आहे ना, म्हणजे यांना काय सांगायचंय, माया घालवण्याकरता ज्ञान पाहिजे, ब्रह्मज्ञान, पण ते ज्ञान प्राप्त होतं भगवत भजनाना, म्हणजे भक्तीना. जरी झाले वेद शास्त्र संपन्न, तीही न करिता भगवत भजन, माया निवर्तक ब्रह्मज्ञान तयाशी जाण कदा नुपजे. श्रीराम. एखादा लय वेद शास्त्र संपन्न झाला, पण त्यानं जर भगवत भजन नाही केलं तर त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. कशावरून? रामेश्वर शास्त्री. रामेश्वर शास्त्री वेद शास्त्र संपन्नच होता ना, हा. नाही का, पण भगवत भजन त्याला कुठं आवडत होतं. त्याला आवडत नाही, त्यानं काथा लिहिल बुडायला लावलं ना, हा. म्हणजे त्याला तर आवडत नव्हतं, पण दुसऱ्याला करून देत नव्हतं. मग शेवटी तुकोबारायने त्याच्यावर कृपा केल्यावर मग त्याला झालं ना ब्रह्मज्ञान. तोच म्हणलो ना, सुखिता तुलनीशी ब्रह्म तो काशी आले म्हणून. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चितानंद मूर्ती. तुम्ही कोण आहे? सच्चिदानंद मूर्ती. चित आनंद स्वरूप आहात. म्हणजे त्याला सुद्धा शेवटी भगवत. तो मग नंतर तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहायचा ना. कोण? रामेश्वर शास्त्री. हा, वेदशास्त्र संपन्न होता. त्यानं ठेवून दिलं सगळं. हा, त्यानं सगळं ते बाजूला ठेवून दिलं सगळं. हा, म्हणजे पुन्हा आपले ब्रह्मचैतन्य महाराजचे शिष्य ब्रह्मानंद महाराज. हा, हरिपंडित एकनाथ महाराजांचे. हरिपंडित. चिरंजीव. हरिपंडित आता हरिपंडित तर काय शास्त्रीच होता ना, किती मोठा होता, किती भारी उदाहरण आहे हरिपंडित. काय लोकांनी लावून दिले त्यांच्यात बापल्याकामध्येच. काय संस्कृत बोलतोय म्हणले तू काशीला जाऊन, काय म्हणले त्यासारखा विद्वानच नाही म्हणले कोणी. काय तुझे वडील म्हणले मराठीतून भागवत सांगते म्हणते.
समजून सांग. मग त्याला अभिमान झाला ना हा. का भगवत भजन नव्हतं ना. हे शब्दज्ञान होतं, ते काय होतं, कोरडं शब्दज्ञान. शब्दज्ञानाची उत्पत्ती दाटून घे होय लौकिक असती, माया निवर्तक ज्ञान प्राप्ती न करिता हरिभक्ती कदा नुपजे. श्रीराम. शब्दज्ञानानं काय होतं, विषय कळतो फक्त. पण समजा नुसती भाकर पाहून पोट नाही भरत का, भरत? नाही नाही, अनुभव येत नाही. व्हिडिओ कॉल जर केला आणि तिकडून लाडू दाखवला तर पोट भरण का? नाही नाही. दिवाळीचे लाडू तिकून जर दाखवले समजा व्हिडिओ कॉल मध्ये, इकडे पोट भरण का? नाही. मग तसंच आहे शब्दज्ञानाचं. शब्दज्ञानाच्या जंगलामध्ये भडकतच फिरत होतो, तृप्ती नाही होत. हे अनुभवाचं ज्ञान लागत. मग शिळी कवाय ना अर्धी भाकर खाली का पोट भरत आहे, पण ती खावा लागायची नुसती पाहून नाही पोट भरत, तिचा अभ्यास करून नाही भरत नाही. उद्धवाला पाठवलं होतं ना. हा, उद्धवाला बी नुसतं ज्ञानच होतं ना, हा. भक्ती नव्हती, अंतःकरणात प्रेम नव्हतं. म्हणले जाय आता तू. मग त्याला गुणच आला, मग गवळणीकडे गेला. आत्मज्ञाने सांगो देवे पाठविला, तोही रडू लागला नाम म्हणे. आत्मज्ञानी सांगो देवे पाठविला. वा वा. देवाला पाठवले, देवाला तो नंतर तिथून आलो अरे कार्य करायला लागला. हा हा. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान. हा, मग त्याला ते खरं खरं भक्ती कळाली, प्रेम कळालं ना, आणि मग रडायला लागला. रडल्याशिवाय विशेष कळत नाही ना तो. प्रेम कधी ज्यावेळेस डोळ्याला पाणी येईल त्याच वेळेस खरं प्रेम समजायचं, नाही का? हा. हरिगुणांची रसाळ कहाणी, ते ब्रह्मज्ञानाची निज जननी. हरिनामाचे निगर्जने जीव घेऊन माया पळे. श्रीराम. हरिगुणांची रसाळ कहाणी. वा. आपण जे आता हरिगुण गातोत ना, रामायण महाभारत काय सगळं देवाचं कथा, हरिकथा चालू आहे ना आपली. हा. मग ही ब्रह्मज्ञानाची जे निज जननी आहे, हिनं अंतःकरणात प्रेम प्रगट होतं ना. बऱ्याच जणांना अभंगच म्हणता येते नाही. म्हणजे काय होतंय बरं नेमकं, बऱ्याच जणांना ती वय बंद पडून जाती वय खरी, मग ती रोज रसाळ कहाणी ऐकत येत ना. हा. मग ती ब्रह्मज्ञानाची जननी आहे. किती विषय भारी सांगितला नाथांनी. ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान काय आहे? अंतःकरणात प्रेमाचा पाझर फुटली नाही का, मग तिथं ज्ञान आपोआप तयार होत. हरिनामाचे निगर्जने जीव घेऊन माया पळे. श्रीराम. मग तिथं सगळंच आलं. हरिगुण जिथं आले, कीर्तन आलं, तिथं ज्ञान आलं, त्याची आई भक्ती आली, हरिनाम आलं, त्या गरजेनं जीव घेऊन माया पळे. काय म्हणतात महाराज, तुकाराम महाराज काय म्हणतात, माया काय होती? तुका म्हणे माया होय दासी लागे. हा, का म्हणे माया वैदासी लागे पाया. म्हणजे ती माया तिथं थांबत नाही ना. मग ती माया काय होती, जीव घेऊन पळती. पण कुठं? जिथं हरिनामाचे निगर्जने. माया पळता पळून लाहे हरी नाम, दाखीन विरोनी जाया लागी. हरी माया पायन बांधून लाहे हरिभक्ता. श्रीराम. कुठं पळन ती, कुठं पळन ती आता?
हरिनामाच्या दाखानं कुठं पळत, मग ती तिथंच विरून जाती, म्हणून ती हरिभक्ताला बाधत नाही. तिथं शांती रूपानं त्या भक्ताजवळ राहते, त्याला त्रास देत नाही ती, नाही का. नामाची परम दुर्धर गती, माया साहो न शके निज भक्ती. हरिभक्त माया सुखे तरतीने या लागी, श्रीपती बोलिला स्वये. श्रीराम नामस्मरणाची शक्ती, नामस्मरणाची शक्ती ही माया, ती नाम शक्ती सांगू शकत नाही, नाही का? आता 2 वर्ष झाली, नाही का. 2 वर्षापासून हे काय मायाची तर काय दुसरे नाव फक्त दिलं कोरोना, नाही का. हा सगळं जग हे करून टाकलं ना, तिनं बांधून टाकलं ना 2 वर्षामध्ये. पण जे नामस्मरणामध्ये आहे, त्याला कुठं काय करते ती माया. जे नामस्मरणामध्ये दुसरं महायुद्ध झालं ना, महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होती ती भयानक परिस्थिती निर्माण होतात. पण त्याच्यापेक्षा डेंजर परिस्थिती आता झाली 2 वर्षात, नाही का. हा पण ती परिस्थिती अख्खं विश्व व्यापलं ना त्यानं. कोणाला सोडलं का त्यानं? कोणाला सोडलं नाही. पण नामस्मरणाला बाकी त्याचं काही चालत नाही असे. नामाची परम दुर्धर गती, माया साहो न शके निज भक्ती. हरिभक्त माया सुखे तरतीने या लागी, श्रीपती बोलिला स्वये. श्रीराम सायुज्याची चारी मुक्ती आणखी वाढवी, भगवत भक्ती. ते न करीत अनन्य गतीन, शास्त्रज्ञ मुक्ती न घडे कदा. श्रीराम मग जो भगवत भक्ती करतो, चारी मुक्ती त्याच्या पायाला. चारी मुक्ती आणि न करिता अनन्य गती, शास्त्रज्ञ मुक्ती न घडे कदा. आणि जर भगवंताशी अनन्याने झालं तर मुक्ती मिळत नाही. हरिभजनी जे विमुख, त्याशी सदा द्वैत सन्मुख. महाभयशी दुःखदायक प्रपंच देख, दृढ वाढे. श्रीराम मग जो विनमुखी हरिभजनाला, नामाला, नामाशी विनमुख, तो नर पापिया म्हणलंय. चांगलं जोरात म्हणलंय माऊलीनं. नामाशी विनमुख तो नर पापिया. नामाविनमुख सर्पाची ती गिळ. असे जिथं नाम नाही ना तिथं द्वैत आहे, द्वैत. कायम दुःख, कायम तिथं मग शिमगाच. कायम किती असलं तरी कायम ते तिथं दुःख, भांडणं, रडगड, नाही का. प्रपंच देख दृढ वाढे. मग तिथं काय होतं, सारखं विषयामध्ये ते सगळे मंडळी असे दुःखातच असतात. जेवी एकाएकी ते भ्रम पडे तो पूर्व, म्हणे पश्चिमेकडे, तैशी विस्तू विमुख, मुढे वाढे नाती गाडे, मिथ्या द्वैत. श्रीराम एखाद वेळेस ती दिशा बोल होती ना, पूर्वेलाच पश्चिम म्हणतो ना, हा भ्रांती. भ्रांतीमध्ये जातो जीव. दिशाभूल ज्याला झाली त्याला कळन ना. मग ज्याला दिशाभूल झालेली आहे ना कधीतरी, त्याला खरंच विषय कळन. महाराज म्हणतात भ्रांती ही समूळ गेली, दिसू लागली.
मज सांगा ते मार्ग दावीला नीट शांती समोळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा मदतीवरी दाखवा दिनाचा सोयरा नाही का. मग माया जाती द्वैत जात भ्रांती जाती मग त्याची ते हे पडेल राहते ना दिशा भूल झालेली राहते ना तो ठिकाणावर येतो. मग द्वैताची भेद विहिरे सुटती संकल्प विकल्पाची धरे तेथ जन्म मरणाचे ने पुरे न बुडे एक सरे ब्रह्मांड गो श्रीराम. काय होतं द्वैत जात संकल्प विकल्पाची झरी संपतात जन्म मरणाचा पूर्व सरतो जन्म मरणाच्या ओढी आणि जो नामस्मरण करत नाही तो त्याच्यात बुडतो. कशामध्ये बुडतो? गटांगळ्या खातो ना. हा. नामस्मरण न करणारा लय दुःख त्याला. जन्म मरणाची या ओढी नाना दुःखाच्या कुळी अभक्त सुशीती साकडीन हरिभक्ताचे ओढे स्वप्नी न लागे. आणि हरिभक्ताला स्वप्न सुद्धा दुःख नाही. काय कारण आहे दुःखाचं ना आपलं? दुःखाचा ना आपला संबंध काय तसं पाहिलं तर दुःख हे आगंतुक आलेलं आहे ना का स्वरूप आहे आपलं? नाही. मग का रडतो जीव? हा जीव का रडतो? स्वरूपाला हा विसरले तया थोर झाली हानी पसतीला खाली 84च्या. हा विसरला स्वरूपाला त्याला रडावाच लागेल कोणीतरी असला. आणि स्वरूपाचं ज्ञान संत करून देता. भक्तीची आघात महिमा तेथे रिघेना भवबंधन ते करावया भगवत भजन सद्गुरु चरणा सेवावे. श्रीराम. नाही का. भक्तीचं महिमान फार मोठं आहे. तिथं भगवत बंधन काहीच चालत नाही त्याचं. तुका म्हणे काळ काही करू न शके बळ तुम्ही तुम्ही सांभाळिले संती भय निरासले खंती. तेच सांगितलं इथे बी. तेथे रिघेना भव बंधन ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे. श्रीराम. मग काय करावा? सद्गुरु चरण सेवावे. सद्गुरु चरण सेवावे म्हणजे काय? सद्गुरु चरण सेवावे म्हणजे काय करावं? सेवा करावी नाही का. हा. संतांची सेवा करावी. सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे देहाची सेवा नाही. सद्गुरूंनी सांगितलं तुकाराम महाराजांची सेवा करायची, ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करायची. शरीराची केली तर चांगलंच आहे, संतांच्या नाही असं नाही. पण संत नेहमी देहात राहतील असं काही नाही ना. हे सेवा. निज शिष्याची मरण चिंता स्वय निवारी जो वस्तुता तोची सद्गुरु तत्वाचा नाही ते गुरुता मंत्र तंत्र उपदेशी. श्रीराम. आता या 2-3 ओव्या अशा भारी आहे. निज शिष्याची मरण चिंता
हे बाकीच्या गोष्टी किरकोळ याच्या पुढे नाही का. हम्म. अमकाने उद्या तमकाने परवा तमकाने हे काय हे कधी मिटतच नसतं. हे चालूच राहत असतं. एक आणलं का दुसरं संपत, दुसरं असलं की तिसरं संपत नाही का. पण खरं शिष्याची मरण चिंता, द्वैताची झाडणी. मरणाची चिंता नष्ट झाली पाहिजे शिष्याची. स्वये निवारे जो वस्तुता तोची सद्गुरु तत्वता येरते गुरुता मंत्र तंत्र उपदेशे. श्रीराम. म्हणजे शिष्याला मुक्त करणारा तो खरा सद्गुरु. दासबोधात ओवीच आहे ना, जयासी मोक्ष व्हावा, जयासी मोक्ष व्हावा त्याने सद्गुरु करावा, सद्गुरु वाचोनी मोक्ष कल्पांती घडेल. आता गुरुचं म्हणले अडकेची 3 बेतात आहेत. रामदास स्वामी म्हणते बरं का, आपल्याला काय अधिकार आहे तो. रामदास स्वामी म्हणले अशी गुरु अडक्याची किती भेटतात? 3. आता त्या टायमाला ती अडकी होते ना, अडक्याचे 3 भेटतात म्हणजे नाही का. बाकीचे मंत्र तंत्र उपदेशणारे असे भरपूर भेटतील म्हणते तुम्हाला. म्हणून म्हणले संत भेट फार अवघड आहे नाही का. बहु अवघड आहे संत भेटी. म्हणजे सद्गुरु भेटणार. मंत्र तंत्र उपशेते घरोघरी आहेत ते गुरु. जो शिष्याशी मिळावे सद्वस्तू सेन सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी. श्रीराम. तर सद्गुरु नेमकं कोणला म्हणायचं? आता वरून तर काय कळत आहे नाही का, आपल्यावरून त्याच्यावरून काय कळत. पण श्रीकृष्ण सद्गुरु कोणला म्हणतात? आता श्रीकृष्णांना सांगितलं तिथं काय विषय राहिला का? कारण श्रीकृष्ण सुद्धा संदीपनी ऋषीला शरण गेले ना. त्यांनी सांगितलं लक्षण, मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते. मंत्र तंत्र उपदेश. आता मग तशी आई गुरुच आहे ना. आई सुद्धा गुरु नाही का? शाळेत आपल्याला शिकवणारी गुरु नाही का? एखाद्याला गाडी चालायला शिकवली तरी ते म्हणते मा गुरु आहे. स्वयंपाकी असते ते सुद्धा म्हणते मला यानं स्वयंपाक शिकवली तो मा गुरु आहे. असे घरोघर गुरु आहे ना. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत ऐके. पण हे गुरु कोणते? व्यवहारातले गुरु नाही का. पण जो शिष्याशी मिळावे सदवस्तू ते. शिष्याला सदवस्तू काय? या विश्वामध्ये सदवस्तू काय? सदवस्तू फक्त एक भगवान परमात्मा नाही का. सच्चिदानंद रूपा. समजा समुद्र आहे, समुद्रामध्ये मीठ टाकलं काय होतं ते? मीठ समुद्रात टाकलं काय होतं? समुद्र होऊन जातं. काय आवाज येतो काय नको मधून? तुम्हाला येतो का? आला ना.
मग ते मीठ काय झालं, सद्वस्तूला मिळालं ना हा हम्म. त्याच्या स्वरूपाला. हम्म. तसं संत आपल्याला काय केलं, पद्मनाभ दिला. भगवंताशी आपलं एकरूप करून दिलं ना बोधाना. हा हम्म. तत्वमसी म्हणजे काय, तर तूच ते. हम्म. तत्वमसी महावाक्य काय सांगतं, अरे तूच ते स्वरूप आहे. हम्म. हा हा. तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. तू राम म्हणता रामच होईची. रात्री विषय झाला ना, ओळखारी वस्तू सांडारी सांडारे कल्पना. कल्पना. मग जो शिष्याशी मिळवे सद्गुरु ते सद्गुरु, त्या ते श्रीकृष्ण मानी. श्रीराम. मग आता सद्वस्तू स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याला, अशा सद्गुरूला श्रीकृष्ण सद्गुरू मानतात. जो आपल्या शिष्याला सुद्धा मुक्त करतो. जो सद्गुरू शिष्याला मुक्त करतो त्याला सद्गुरू म्हणतात. गुरु देव गुरु माता पिता गुरु आत्मा ईश्वर वस्तुतान गुरु परमात्मा, सर्वथान गुरु तत्वता परब्रह्म. श्रीराम. आपली संस्कृतीच आहे ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा. महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. मग इथं गुरुदेव, गुरु माता, गुरु आत्मा, ईश्वर वस्तुता, गुरु परमात्मा, सर्वतान गुरु तत्वता परब्रह्म. श्रीराम. गुरुचे उपमे समान पाहता जे न दिशान, आगात गुरुचे महिमान ते भाग्य विन भेटेना. श्रीराम. नाही का, आगाध महिमाने संतांचा महिमा काय वर्णन करावा. जन्म मरणाच्या कथा त्यातून सोडवतात, म्हणजे किती मोठं कार्य करतात संत, नाही का. हा मग निरंतर जागी, म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जागावतात. तो भाग्य विना देना. श्रीराम. मग असे संत भेटण्याकरता काय लागतं, फार भाग्य लागतं, नाही. याच्यावरून समजून घ्यायचं का आपण भाग्यवानी, नाही. हा आपण नाही म्हणायचं, पण मग इथं हे प्रमाणानुसार, या प्रमाणात आपल्याला भेटले ना, म्हणजे आपण काय आहे, भाग्यवान. निष्काम पुण्याच्या कोडी, आगाध वैराग्य थोडी थोडी, नित्या नित्य विवेकावडीन ते पावे जे रोकडी, सद्गुरु कृपा. श्रीराम. नाही का. आता आपण एखाद्याला जर आग्रह केला, माळ घाल, अमक कर, नाम घे, असं कर तसं कर, कोण ऐकत हो. आखी माळकरी झाली असते ना इतक्या दिवसात. किती संत आता, किती फार काळापासून सांगतच आलाय ना प्रत्येक जण, हाय गे कुणी केलंय का. आतापर्यंत सगळे संत सांगत आले ना. हा वाजत असे बोंब नाही कधी कोणी. शेवटी कटाळे बिचारे शिव्या देवल्यात म्हणले, मरुदे म्हणले, आता नको जाऊ दे, नाही का. हा नाही ऐक. आता दिसणे जन ऐसे करी नारायण. हा नाही ऐकते भटकीची. नाही कधी वटकीचे म्हणले, पुढे शेंदळीची रडतील म्हणले, मरुदे जाऊ दे, आता काय सांगून सांगून वैथगले ना पारखे. का ज्यांना भेटले त्यांच्याबद्दल इथं बोलतात ते. हा निष्काम पुण्याच्या कोडी.
पुण्य कसं पाहिजे? संत भेटण्याकरता कोणताही पुण्य नाही चालत. आता पुण्यवान लोक नाही काय, हम्म. पुण्यवान आहे पण निष्काम पुण्य नाही ते. हा. हे संपत्ती ज्याच्याकडे, सत्ता ज्याच्याकडे, हे पुण्याचंच फळ असतं. पण ते पुण्य इकडं संत भेटीला उपयोगीचं नाही ते. हा. संत भेटण्याकरता जे पुण्य पाहिजे ते वेगळं आहे. निष्काम पुण्य पाहिजे, निष्काम. ते बी कोडी, निष्काम पुण्याच्या कोडी. वडवडिलांनी, आपल्या पितरांनी भरपूर असं पुण्य केलेलं पाहिजे. आपलं काही पुण्य पाहिजे. निष्काम पुण्याच्या कोडी, आगाध वैराग्य थोडी थोडी. त्याला वैराग्य लागतं. नित्य नित्य विवेक आवडी, त्याला नित्य नित्य विवेक लागतो. ते पाविजे रोकडी सद्गुरु कृपा. श्रीराम. आणि मग सद्गुरु कृपा आहे. पाहतोय पायऱ्या किती. एवढ्या पायऱ्या सोडून जायचं ना. निष्काम पुण्य पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि विवेकही पाहिजे. मग सद्गुरु कृपा रोकडी. रोकडाला हे न मरता मोक्ष, जिवंतपणे मोक्ष द्यायचा असतं, मेल्यावर नाही. आता आपल्याला जो आनंद भेटला जिवंतपणेच भेटला ना. हा. स्वानंद. सद्गुरु कृपा हाती चढे, तेथ भक्तीचे भांडार उघडे. तेव्हा कळी काळ पडे, पळे पुढे न कायसे बापुडे भव भय. श्रीराम. नाही का? कळी काळ तो पळतो दुड 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 दड दड. ते अपंग आहेत ना, भगवान शंकराचा शिवनाम शीतळ मुखी शिवे पाका पडी अरे. हे काळ तिथं पळतो. सद्गुरु कृपा जर झाली, भक्तीचं भांडार जर उघडलं, मग कळे काळ पळे पुढे न काय शे बापुडे भव भय. श्रीराम. तिथं काळाची सत्ता चालत नाही ना. तिथं भवभय नाही. यम धर्म सांगे दूता, त्यांचा तो मेन बॉस सांगतो ना, हा. तुम्ही तिकडे जाऊच नका म्हणले. जेथे होय हरिकथा. सदा घोष नामाचा. जिथं हरिकथा चालू आहे ना, तिथं तुम्ही जात्याच कायला नाही का. सत्ता नाही तुम्हाला. तिथं सत्ता नाही म्हणले, तिथं नामघोष चालू आहे. सुदर्शन फिरतो. भगवान परमात्म्याचं चरित्र चालू आहे, कथा नामस्मरण चालू आहे. तुम्ही कायला जाते तिथं. जाताच का तुम्ही. त्यांच्या शिवाला सुद्धा जाऊ नका. हा. त्यांच्या नामधारकाच्या शिवा काय महिमाने भक्तीचं नामस्मरणात फार आनंद आहे. फक्त काय झालं पाहिजे, गोडी लागली पाहिजे हो, बाकी काही नाही लागत. ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, नाही का. असं वाटतं खरंच आपलं कोणत्या तरी जन्माचं पुण्य आहे, म्हणून आपल्याला हे सुख भक्तीचं मिळालं, नाही का. आणि हे भक्तीचं सुख मस्ती भोगण्याकरता तर देवाने शरीर दिलं महाराज आपल्याला. शरीराचा काय लाभ आहे दुसरा. आनंद भोगण्याकरता भक्तीचं काय सुख असतं, सत्संगात गेल्याशिवाय कळत नाही ते. तो आनंद, ते प्रेम, ते नातं, तो जिव्हाळा. बाहेरचं सगळं आगच लागेल कोणीकडे, नाही का. सगळं स्वार्थ, सगळं 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 स्वार्थच. का आपल्या करंगोळीवर कोणी मुतत नाही म्हणते. करंगोळी जर कापली नाही का, त्याला म्हणलं मुक्त म्हणतो, फायदा काय. नाही रे, नाही कुणाचे कोणी. असं आहे. म्हणून भक्तीचं भांडार उघडलं कसं गुरु कृपेना, काळ तिथं थांबत नाही.
कायसे बापुडे भव भय. श्रीराम. मग थोड्या उपमा दिल्या पुढे त्या आता उद्या पाहू आपण. गुरु ते म्हणो माता पिता की एक जन्मी सर्वथा. हा सनातन तत्वता जाण वस्तुता माय बापू. श्रीराम. गुरुला जर आईबापाची उपमा द्यावा असत गुरुला. हे आईबाप एका जन्माची, मागच्या जन्माची आईबाप पुढे आपले. हा? ह्या शरीराची आईबाप आहे ना ते. हा. पण हा सनातन तत्वता. ह्या जन्मात काहींचा उद्धार नाही झाला तर त्यांच्याकरता पुन्हा दुसरा जन्म, पुन्हा अवतार धरतात आणि पुन्हा त्यांचा उद्धार करतात. म्हणून त्याला काय म्हणलं, हा सनातन तत्वता जाण वस्तुता माय बापू. श्रीराम. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री झालं? कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. कुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा आरती. जय हरी. जय हरी.